सध्या ना ऊन आणि पावसाचा ना लपाछपीचा डाव चालू आहे. म्हणजे एक गेलं ना का एक येणार, एक लपलं की दुसरं येणार, असं चालू आहे. पाऊस गेला की ऊन पडतं, ऊन पडलं की पाऊस जातो, असं झालंय सध्या. तर दुपारी वरदला घ्यायला चालले तर एवढा पाऊस येत होता आणि सकाळी कडकडीत ऊन पडलेलं होतं. तर पावसाचं सध्या असं झालं की आली लहर आणि केला कहर. तर ना खूप पाऊस येत होता म्हणून मग मी 2 छत्र्या सोबत घेऊन गेले आणि येताना मात्र ना पाऊसच बंद झाला म्हणून छत्री बंद केली. तर घरी आल्याच्या नंतर ना आज वरदच्या आवडीचा सब्जेक्ट आलेला होता घरी, त्याच्यामुळं वरदना लगेच ड्रॉइंग करायला लागला आणि ड्रॉइंग म्हटलं की वरदना न सांगताच करतो. तर त्याचं ड्रॉइंगचं किट तो इथं घेऊन बसला आणि आता रेनबो करत आहे. आता पाऊस पडतोय म्हटल्यावरती आकाशात रेनबो येतो म्हटल्यावर आमच्या पुस्तकात सुद्धा रेनबो आलाच पाहिजे आणि त्याला कलर केलंच पाहिजे. तर इथं खूप छान असा रेनबोला कलर दिला वरदने आणि तो एकदम त्यामध्ये ना मग्न होऊन कलरिंग करत होता आणि मस्त असं त्याचं कलरिंग इथं चालू होतं. बाहेर पावसाचं वातावरण होतं आणि पर्पल. दोन कोणते दोन? पर्पल आणि हे. आज रात्री माझी नजर हटली आणि आमच्या किचनमध्ये ही दुर्घटना घडली. तर ना मी बारीक गॅसवरती इथं दूध तापायला ठेवलं होतं गॅसवरती, पण ना तिकडं पुढं हॉलमध्ये जाऊन TV पाहत बसले आणि इकडं गॅसवरती ना एवढं दूध उतू गेलं. तर रोज रात्रीचं 9 वाजता डेअरीमध्ये ताजं दूध येतं म्हणून रोज रात्रीचं दूध आणतो आणि दूध तापायला ठेवते बारीक गॅसवरती आणि पुढं जाऊन TV पाहत बसले की मग हे असलं काहीतरी कांड होणारच. आता दूध थोडंसं व्हायला गेलं त्या दुःखापेक्षा जास्त हे की हे सगळं ना साफ करायला लागणार, कारण मी सगळं किचन आवरून वगैरे ठेवलेलं असतं आणि गॅसवरती गॅसच्या खाली सगळी काही असं दूध झालं की सगळं परत आवरायला लागतं.